व्हिडिओमध्ये आपण 21 नंबरचा न्यूमेरिकल सॉल्व केला. या व्हिडिओमध्ये आपण 22 नंबरचा न्यूमेरिकल सॉल्व करणार, जे तुमच्यासाठी IMP आहे. या चॅप्टरमध्ये मोस्ट ऑफ द क्वेश्चन मी IMP सांगितलेले, कारण स्टेप्स खूप वेगवेगळ्या यूज केल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आपण याला फोकस ठेवायचं. ठीक आहे. बिफोर द इयर 1900 द ॲक्टिव्हिटी फॉर युनिट मास ऑफ ए ॲटमॉस्फेरिक कार्बन ड्यू टू द प्रेझन्स ऑफ ए कार्बन 12 काय दिलंय, कार्बन काय दिले, 14 दिले, कार्बन 14 ॲव्हरेज अबाउट द 0.2555 बॅरेकल पर ग्रॅम काय दिलं, डिसइंटिग्रेशन रेट दिले, म्हणजे काय दिलं, A0. असं A0 का म्हटलं, कारण 1900ला किती सुरू झालं म्हणून काय A0 किती दिलं तुम्हाला, 0.255 बॅरेक्वेल पर ग्रॅम. लक्षात असू द्या, पर ग्रॅम दिलेलं आहे, म्हणून मी याला काय करून घेतलं, 255 इंटू 10⁻³ बॅरेकल पर ग्रॅम म्हणजेच काय, डिके पर सेकंद दिलेले. त्याच्यामध्ये काय विचारलं, पहिल्या याच्यामध्ये काय विचारलं बघा, व्हॉट इज द फ्रॅक्शन ऑफ ए कार्बन ॲटम वेअर द C14 काय विचारलं तुम्हाला, कार्बन 14 फ्रॅक्शन विचारलंय, म्हणजे तुम्ही काय करणार, कार्बन 12 अपॉन कार्बन 14 याचं काय करणार तुम्ही, N12 अपॉन नंबर ऑफ कार्बन विचारले तुम्हाला, नंबर ऑफ 14 असं तुम्हाला रेशो विचारलेला आहे. ठीक आहे. सेकंड काय विचारलं तुम्हाला, सेकंड काय म्हटले, ॲन आर्कोलॉजिकल स्पेसिमन कंटेनिंग द 500 मिलीग्रॅम, बघा काय दिलं, 500 मिलीग्रॅम ऑफ ए कार्बन शोज द 174 डिकेज 1 आर काय दिलं बघा, 500 मिलीग्रॅमला फॉर 500 मिलीग्रॅम डिके किती त्याचा, 174 डिके पर आर 500 मिलीग्रॅम आहे, पण आपण कशामध्ये काढतोय, पर ग्रॅम, म्हणजे काय केलं, 1000 ग्रॅम केलं, 1000 ग्रॅम केल्यामुळे याला डबल केलं तर इकडचं पण काय होणार, डबल, म्हणजे काय, 4 दुने 8 7 दुने 14 बेक बे म्हणतील 348 डिके पर आर, बरोबर की नाही, हे काय झालं, पर आर. आता याचं काय करायचं, मला पर सेकंद करायचं असेल, याचं मला काय करायचं आहे, पर सेकंद करायचं असेल तर कसं काढणार, याचं मला पर सेकंद जर करायचं असेल तर मी काय करणार आहे, 60 ने डिवाइड करणार आहे, बरोबर की नाही, 348 60 मिनिट झालं, नंतर मला काय करायचं, 60 सेकंद. हां, हे जर सॉल्व केलं तर मला काय भेटणार आहे, पर सेकंद, डिके पर सेकंद आहे. ठीक आहे, डिके पर सेकंद. What is the age of the specimen, assuming that its activity per unit mass carbon when the specimen died was equal to average value of the year half life period दिलेला आहे, त्यांनी काय दिलं, half life period दिलेला आहे, T1 half दिले तुम्हाला 5730 years. ठीक आहे. आणि विचारलं का तुम्हाला, टी विचारले, एज विचारले, म्हणजे काय विचारले तुम्हाला, डी विचारलेलं आहे. सर्व व्यवस्थित दिसत आहे. 5730 इयर्स आहे. याचं पहिल्यांदा आपल्या कन्वर्जन कसं करावं लागेल, सेकंदमध्ये. मग आता 5730ला याला काय करणार आपण, 3.1536 इंटू 10⁻⁷ जर मल्टिप्लाय केला तर माझं इयरचं कन्वर्जन कसं होऊन जाईल, सेकंदमध्ये होऊन जाईल. इयरचं कन्वर्जन कसं होऊन जाईल, सेकंदमध्ये. आणि दुसरे हे डिके पर सेकंद, हे काय दिलं तुम्हाला, ॲक्टिव्हिटी दिली, डिके पर आवर, हे डिके पर सेकंद. कोणती ॲक्टिव्हिटी आहे, आफ्टर टाइम इंटरवल A(t) ला. ठीक आहे, इथं आपल्याला काय झालं, A(0) आणि हे काय भेटलं मला, A(t). ठीक आहे. सर्वात पहिले आपल्याला T1 दिलेलं आहे, T1 काढून घेऊ आपण. ठीक आहे, T1 इथं दिसत असेल, आपण इथं सॉल्व्ह करून घेऊ. 5730 म्हटलं, कॅरेक्टरिस्टिक किती, 5730ची कॅरेक्टरिस्टिक किती झालं, 3, आणि 3.1536ची कॅरेक्टरिस्टिक किती, 0. काय दोघांची करायची, ॲडिशन. लॉग टेबलमध्ये काय बघणार आपण आता, 57 बघायचं, 57 ते किती आहे, 7582 आहे, किती आहे, 7582. आणि इथं काय होणार, 31चं 5 आणि 4मध्ये, 31चं 5 आणि 4मध्ये, 31चं 5 किती आहे, 49 83, आणि किती 3 बघायचं, 3 किती आहे, 4 आहे, म्हणजे किती होणार आहे, 4 आणि 3 7, 49 87, चला 7 आणि 3
9, 8 आणि 8 16, 10 15, 7 आणि 4 11 आणि 1 12, 4 पॉईंट. याला काय करणार आपण अँटी लॉग अप्लाय करणार. याला काय करणार आपण आता अँटी लॉग अप्लाय 25चा 6 आणि 9 मध्ये 25चा 6 आणि 9 मध्ये 25चा 6 किती आहे 1803 आहे 1803 आहे आणि मिनिट प्लसमध्ये बघायचं 9 ते किती आहे 4 आहे. किती झाला 1804 1804 इंटू किती 10⁴ किती आला आपल्याला आता 1804 1.804 इंटू 10⁴ काय येणार युनिट सेकंद झालं. ठीक आहे. नेक्स्ट हा कॅल्क्युलेशन 348 डिवाइड बाय 3600 348 कॅरेक्टरिस्टिक 348 कॅरेक्टरिस्टिक किती होणार 2 6 6 36 36चा कॅरेक्टरिस्टिक किती होणार आहे 3 दोघांचे काय करायचे सबट्रॅक्शन करायचे आहे. ठीक आहे. काय बघायचं 34चं 8 मध्ये बघायचं 34चं 8 किती आहे 54 16 किती 54 16 36चं 0 55 63 7 3 9 7 9 10 सॉरी काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचे 6 मधून 3 गेले 3 11 11 म्हणजे 6 राहिले 3 8 5 13 राहिले 4 14 14 म्हटलं तर किती कॅरेक्टरिस्टिक होणार आहे 9 आणि इथं राहिलं तुमचं आता 1 कॅरी गेला 1 - 3 म्हणजे काय 2 बार. याला काय अप्लाय करणार आपण अँटीलॉक. याला काय अप्लाय करणार आपण आता अँटीलॉक 98चं 5 आणि 3 मध्ये 98चं 5 आणि 3 मध्ये 98चं 5 म्हणजे काय 96 61 आणि मिनिट प्लसमध्ये किती 3 3 आहे 96 68 किती 9.668 इंटू 10⁻² ह्याचे आन्सर काय आला आपल्याला 9.668 इंटू 10⁻². हे काय भेटलं मला A(t). आता सर्व कॅल्क्युलेशन सर्व सेकंदमध्ये कन्वर्जन झालं. आता आपल्याला सर्वात पहिले काय फाइंड आउट करायचं आहे चला काय फाइंड कार्बन 12 मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत आणि कार्बन 14 मध्ये किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. चला आपल्याला काय मिळालं T1 ऑफ मिळालं. मग आपण काय करू शकतो आपल्याला काय फाइंड आउट करायचं T. ठीक आहे. आपल्याला काय माहिती आहे T1 ऑफ माहिती आहे. मग आपण काय करू शकतो ॲक्टिव्हिटी लॅम्बडा काढू शकतो. लॅम्बडा इज इक्वल काय येणार आहे 0.693 डिवाइड बाय काय T1 ऑफ. मग काय होणार आहे 0.693 डिवाइड बाय काय T1 ऑफ. T1 ऑफ किती तुमचा 1.804 इंटू 10⁻⁴. ठीक आहे. हा काय होणार आहे वरती जाऊन चला कॅरेक्टरिस्टिक किती आहे 1 बार आहे. कॅरेक्टरिस्टिक किती आहे 1 बार आहे. कॅरेक्टरिस्टिक किती आहे 0 आहे. दोघांची काय करायचे सबट्रॅक्शन करायची. चल 69चा 3 बघायचं आपल्याला कशामध्ये बघायचं 69चा 3 बघायचं 69चा 3 बघितलं किती 8407 आहे किती 8407 आहे. 69चा 3 बघितलं 69चा 3 बघितलं 69चा 3 बघितलं 8407 आहे. 18चा 04 बघितलं 18चा 04 बघितलं 18चा 0 किती आहे 25 53 आहे आणि मिनिट प्लसमध्ये काय बघितलं 4 तो किती आहे 9 आहे. तो किती आहे 9 आहे 25 53 + 9 किती होणार आहे 62 25 62 किती 25 62. काय करायचे दोघांची सबट्रॅक्शन करायचे. चला 7 मधून 2 गेले किती झाले 7 मधून 2 गेले किती राहिले 5 हे झालं 10 10 मधून 4 एक कॅरी गेलेला आहे म्हणजे 13 8 आणि 5 13 किती झाले 7 7 म्हणजे काय होणार आहे 5. हां इथून एक कॅरी घेतला का नाही म्हणजे 1 बार - 1 बार राहिला. ठीक आहे. याला काय अप्लाय करणार आपण अँटीलॉग. हां चल 58चं 4 आणि 5 मध्ये बघितलं 58चं 4 आणि 5 मध्ये बघितलं 58चं 4 बघितलं तो किती आहे 38 37 आहे 38 37 आहे आणि मिनिट प्लसमध्ये बघितलं 5 तो किती आहे 4 आहे 38 37 + 4 37 41 38 41 किती आलं 38 41 इंटू किती 10⁻⁻1 डेसिमल इथं म्हणजे काय आन्सर आलं 0.3841 किती आलं 0.3841 पर सेकंड. काय आलं आपल्याला पर सेकंड. लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली
0.3841 हे मला लॅमडा मिळालं. चला मग आपण काय करूया, कार्बन 12 पण काढून घेतोय. सर कशात दिलं आपल्याला, स्टार्टिंगला कार्बन 14चं दिले, म्हणजे आपल्याला काय भेटत, नंबर ऑफ ए इज इक्वल टू काय, एन लॅमडा असतं. ए इज इक्वल काय, एन लॅमडा. पण कोणाचं काढतो आपण, कार्बन 14चं, म्हणून काय केलं 14, इथं पण म्हणतो मी 14 आणि काय लॅमडा 14, कारण की डीके कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट येतो. मग आपल्याला N40 भेटून जाईल. N14 इज इक्वल टू काय भेटेल, N14 इज इक्वल काय, ॲक्टिव्हिटी 14 डिवाइड बाय काय, लॅमडा. ॲक्टिव्हिटी 14 डिवाइड बाय काय, लॅमडा. ॲक्टिव्हिटी 14 किती दिलं तुम्हाला, ॲक्टिव्हिटी 14 255 इंटू 10⁻³ आणि लॅमडा किती आलेलं तुमचं, चल किती आलं तुमचं 0.3841. ओके बघा 0.3841 इंटू 10⁻⁻1 बरोबर की नाही. हा काय होईल, हा +4 आहे, वरती गेला तर काय होईल -4 होऊन जाईल. हा राहिला तुमचा -4 इंटू किती 10⁻⁻4. ठीक आहे, बरोबर झालं. 3841 10⁻⁻1 आणि हा कॅन्सल झाला. इथं लिहिलं 10⁻⁴ वरती गेला तर काय झाला, -4 झाला. ओके, हा -4 वरती गेला काय झाला, +4 झाला. म्हणजे काय झालं तुमचा 255 डिवाइड बाय काय 0.3841 इंटू किती 10⁻⁻1. चल 255चं कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 2, याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 1 बार. चला 25चं 5 बघितलं, 25चं 5 बघितलं तर किती आहे, 25चं 5 बघितलं किती 40 65 आहे, किती आहे 40 65 आहे. 38चं 4 आणि 1 मध्ये बघितलं, 38चं 4 आणि 1 मध्ये बघितलं, 38चं 4 किती आहे 58 43 आणि 1 आहे किती 58 44 किती 58 44. दोघांची काय करायचे, सबट्रॅक्शन करायचे. चला 5 मधून 4 गेले किती 1, 6 मधून 4 गेले किती 2, इथं राहिलं कॅरेक्टरिस्टिक 10, 10 मधून गेले तर तुमचे 2 राहिले आणि इथून गेलं 13 म्हणजे इथं झालं 1. ओके 13 -5 म्हणजे काय झालं 9, सॉरी 8 आणि 5 13 होतील 8 आणि हा काय होईल 1 -1 म्हणजे 1 + 1 म्हणजे 2, 2.8221 याला अप्लाय करणार आपण आता अँटी लॉग. 82चा 2 बघितला, 82चा 2 बघितला, 82चा 2 तो किती आहे 6637 आहे आणि मिन डिफरन्समध्ये बघितला 1 आहे, तो किती आहे 6639. 6639 डेसिमल इथं इंटू 10⁻² इंटू 10⁻². किती आलं तुमचा आन्सर आता 6.639 इंटू 10⁻² इंटू 10⁻1 म्हणजे नंबर ऑफ 14 कार्बन ॲटमसाठी किती होणार आहे 6.639 इंटू 10⁻3. इथला पार्ट दिसतोय का, बा इथे एक मिस्टेक राहिली बा, 10⁻4 हे आन्सर इथून आलेलं आहे आणि राहिलं 7, तो 7 ॲड करायचा राहिला. ठीक आहे, इंटू किती 10⁻7 म्हणजे किती आन्सर येणार आहे 1.804 इंटू 10⁻11. ठीक आहे, हा जो 4 आहे त्याच्याऐवजी काय येणार आहे 11. हा किती होणार आहे, हा आपण आन्सर पाहिजे बरोबर की नाही. कुठे गेला 0.693 इथं 1 बार आणि 0 ही व्हॅल्यू 0.389 0.3841 बरोबर की नाही. हा 10⁻² कन्वर्ट करून घेतला आणि इथला काय राहिला तुमचा 10⁻11 बरोबर की नाही. काय राहिला तुमचा 10⁻11 वरती जाताना काय होईल -11 झाला आणि हा जो काय -4 आहे त्याच्याऐवजी काय झाला -11. हा -11 आहे, -11 वरती गेला, -11 जर वरती गेला, -11 जर वरती गेला किती होणार आहे 8 + 8 बरोबर की नाही. फक्त काय राहणार 10⁻8 10⁻8 आणि याचा 2 झाला, हा किती झाला तुमचा 10⁻8 झालेला आहे. 8 आणि +2 किती होणार आहे 10. 6.6390 इंटू 10⁻10. एकोणाच मिळालं मला कार्बन 14चं मिळालं, एकोणाच भेट मला कार्बन 14. पण आपल्याला कसं पाहिजे कार्बन 12 आपण कार्बन 14. मग आपण काय करूया कार्बन 12 साठी काढूया. नंबर ऑफ ॲटम्स फॉर कार्बन 12 साठी आपण काढतोय. मग काय होणार आहे कसं काढणार, नंबर ऑफ N12 किती येणार तुमचा 6.69
6.63 इंटू 10⁻⁻23 एवढे कार्बन्स असतील. ॲव्होगॅड्रोचा नंबर किती आहे? 6.023 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील. डिवाइड बाय काय केलं मी 12ने डिवाइड केला तर मला काय भेटेल? कार्बन 12मध्ये किती कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे ते आपल्याला मिळून जाईल. चला सॉल्व्ह करूया आपण. किती कॅरेक्टरिस्टिक आहे? 0 आहे. किती कॅरेक्टरिस्टिक आहे? 1 आहे. दोघांचे काय करायचे? सबट्रॅक्शन करायचे. 60चा 2 आणि 3 बघायचं आहे. 60चा 2 आणि 3 बघायचं आहे. 60चं 2 किती आहे? 60चं 2 किती आहे? 77 96 आहे. आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं? 3 ती किती आहे? 77 98 किती आहे? 77 98. हां 12चं 0मध्ये बघितलं. 12चा 0 तो किती आहे? 07 92 07 92 07 92. चला काय करायचं? दोघांची सबट्रॅक्शन करायचे. 8मधून 2 गेले किती? 6. 9मधून 0 गेले 0. 7मधून 0 7. 7मधून 7 गेले म्हणजे 1 बार. याला काय अप्लाय करणार आपण? अँटी लॉग. 77चा 0 बघायचा. 70चा 0 बघायचं. 70चा 0 किती आहे? 50 12 आहे. आणि मीन डिफरन्समध्ये बघितलं 6 तो किती आहे? 7 आहे. बरोबर की नाही? 7 आहे म्हणजे काय? 50 19 किती? 50 19 इंटू 10⁻⁻1 म्हणजे किती होणार आहे? 0.5019. किती भेटलं आपल्याला? 0.5019 इंटू 10⁻23 म्हणजे काय? 5.019 इंटू 10⁻22 एवढे कार्बन 12चे ॲटम मॉलिक्युल्स प्रेझेंट राहतील. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? फ्रॅक्शन विचारलेलं आहे. काय विचारलेलं आहे? फ्रॅक्शन विचारलं आहे. कार्बन 12 अपॉन कार्बन 40. कार्बन 12 किती? म्हणून काय म्हणतो मी? कार्बन 12 अपॉन कार्बन 14. कार्बन 12 किती आहे तुमचा? कार्बन 12 आहे तुमचा 5.019 इंटू 10⁻22 डिवायडेड बाय कार्बन 14चे किती ॲटम्स आहेत? 6.639 इंटू 10⁻10 6.639 इंटू 10⁻10. चला इथं आपण काय करूया? हां बा किती कॅरेक्टरिस्टिक? 0 आहे. किती कॅरेक्टरिस्टिक आहे? 0 आहे. दोघांचे काय करायचे? सबट्रॅक्शन करायचे. चला काय बघायचं आहे? 50चा 0 50चा 1 आणि 9मध्ये 50चा 1 तो किती आहे? 6998 आहे. मीन डिफरन्समध्ये काय बघायचं? 9 तो किती? 8 आहे. तो किती? 8 आहे. 8 16 होईल म्हणजे काय? 7006 होऊन जाईल. 7006 7006. 66चं 3 आणि 9मध्ये 66चं 3 66चं 3 किती? 82 15 आहे. 66चं 3 आणि मीन डिफरन्समध्ये 9 किती आहे? 6 5 11 82 21 82 21 82 21 काय करायचं? दोघांची सबट्रॅक्शन. 6मधून 5 गेला 6मधून 1 गेला किती झाले? 5. हे किती झाले? 10 म्हणजे किती झाले? 8. हे झाले 9 किती झाले? 7. हे झाले 6. कॅरी घेतला 1 म्हणजे झाला 1 बार म्हणजे 1 बार किती? 8 होऊन जाईल. आणि याला काय अप्लाय करतो आपण? अँटी लॉग. 87चा 85 87चा 85 87चा 85 87चा 8 तो किती? 7551 आहे. आणि मीन डिफरन्समध्ये किती बघायचं आहे? 5 बघायचं आहे. तो किती आहे? 10 आहे. सॉरी ते किती आहे? 9 आहे. म्हणजे काय झालं? 7560 7560 इंटू किती? 10⁻⁻1 म्हणजे किती झाला? 0.7560. ओके ठीक आहे. किती आन्सर आला? 0.7560. हा 10⁻10 वरती गेला का जाईल? -10 होऊन जाईल. इंटू किती होणार आहे? 10⁻12 इंटू काय होणार? 10⁻12. ओके 0.7560 इंटू 10⁻12. पण आपल्याला ॲप्रोप्रिएट ऑर्डरमध्ये आणायचं आहे. ॲप्रोप्रिएट ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूडमध्ये आणायचं आहे. आणि ॲज पर बुक कन्सिडरेशन काय? इथं आपल्याला किती आलं? कार्बन 12 चालू पाहिजे. पण इथं किती स्टार्ट झाला पाहिजे? इंटिजरने स्टार्ट झाला पाहिजे. मग किती इंटिजरने स्टार्ट करू? मग याला तुम्ही 4ने जर मल्टिप्लाय 4
फोर कार्बन ॲटम 4 कार्बन ॲटम जर केलं तर 4ने याला मल्टिप्लाय करणार आपण. तिथे 4ने जर मल्टिप्लाय केलं इथपर्यंत दिसतंय का सर्व काही? 4 कार्बन ॲटमने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे? 4ने मल्टिप्लाय करा. मग 4ने जर मल्टिप्लाय केलं तर काय होणार बघा बरं. याला मी असं करून घेतो. 7.560 इंटू 10⁻11 आहे. याला मी 4ने मल्टिप्लाय करतो म्हणजे सोपं जाईल बा. 4ने मल्टिप्लाय केलं 0, 4ने मल्टिप्लाय 7 चोक 24, 5 चोक 20 आणि 2 22, 22 म्हणजे 2 कॅरीला गेला, 7 चोक 28, 28 28 2 30 म्हणजे 3024 एवढे कार्बन लागतील. इंटू किती 10⁻12 3.0 किती कार्बन ॲटम लागतील ॲप्रोप्रिएट ऑर 10⁻12च करायचं पण इंटिजर आला 3. आता कोण म्हणतो सर 2ने मल्टिप्लाय केलं तरी झालं असतं, पण आपल्याला काय करायचं आहे 10⁻12 करायचं आहे आणि कार्बनच्या ॲटॉमिक ऑर्बिटमध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये किती कार्बन असतात 4 म्हणून आपण काय केलं 4ने मल्टिप्लाय केला. आता शिवाय आपलं काय झालं 1 कन्सिडरेशन झालं. चला आता कार्बन 3 लागणार आहे, 4 कार्बन लागणार आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं टाइम पिरियड. मग टी टाइप फॉर ए टाइम पिरियड फॉर्म्युला काय म्हणतो आपण? फॉर्म्युला काय म्हणतो? टी इज इक्वल टू 2.303 लॅम्बडा log to the base 10 a of 0 upon a of t. चला 2.303 डिवाइड बाय लॅम्बडाची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 0.384 इंटू 10⁻11 log to the base 10 a of 0 किती दिली तुम्हाला a of 0 किती 255 इंटू 10 किती -3 डिवाइड बाय काय ए ऑफ टी किती दिलं आपल्याला ए ऑफ टी काढलं आपण ए ऑफ टी इथे किती 9.668 इंटू किती 10⁻². चला 2.303 डिवाइड बाय काय 0.384 इंटू किती होऊन जाईल हा 10⁻11 वरती गेला काय झालं +11 log to the base 10 बरोबर की नाही log to the base 10. मी काय म्हटलं 10⁻² आणि 1 फक्त करायला 1 म्हणजे काय झालं 25.5 आणि हे किती होऊन जाईल कॅरेक्टरिस्टिक 9.668 बस एवढंच. हां आता आपण लॉग टेबलमध्ये व्हॅल्यू सर्च केली तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. कशामध्ये बघायचं आता आपल्याला 25चा 5 आणि डायरेक्ट बघून घेतो मी सॉल्व करतो. ठीक आहे. टी इज इक्वल टू हे डायरेक्ट सॉल्व करूया आपण. ठीक आहे. या दोघांचं कॅरेक्टरिस्टिक किती कॅरेक्टरिस्टिक आहे याची कॅरेक्टरिस्टिक आहे 1 याची कॅरेक्टरिस्टिक आहे 0. हां दोघांची काय करायची सबट्रॅक्शन करायची 25चा 5 बघायचा 25चा 5 तो किती आहे 40 65 किती आहे 40 65 25चा 5 किती 40 65 आहे 96चा 6 आणि 8 मध्ये 96चा 6 किती आहे 98 50 आहे आणि मिनिट प्लसमध्ये किती 8 आहे तो किती आहे तो आहे 4 म्हणजे 96चा कशामध्ये बघायचं होतं 96चा 6 98 50 आणि मिनिट प्लसमध्ये बघायचं आहे किती मिनिट प्लसमध्ये बघायचं 8ची व्हॅल्यू आहे 4 किती 98 54 दोघांचे काय करायचे सबट्रॅक्शन करायचे 5 मधून 4 गेले 1 6 मधून 5 गेले 1 10 झाले 10 मधून गेले 2 इथं राहिला 3 13 म्हटल्यानंतर किती होणार आहे 9 4 13 म्हणजे काय होणार आहे 0. किती आन्सर आला आता फक्त हे व्हॅल्यू टाकायचे आहेत किती 2.303 इंटू ही व्हॅल्यू 0.4211 कारण की इथं काय फक्त लॉग सांगितलं अँटी लॉग नाही डिवाइड बाय काय 0.384 हा 10⁻11 खाली वरतीचे इंटू किती 10⁻11 चला याला काय करायचं आपल्याला सेपरेट फक्त लॉग अप्लाय करायचा आहे.
किती कॅरेक्टरिस्टिक 0, कॅरेक्टरिस्टिक किती 0, किती कॅरेक्टरिस्टिक 1 बार, दोघांचे काय करायचे ॲडिशन. चल काय 23चं 0 3, 23चं 0, 23चं 0 किती 36 17, 36 17 आणि मिन डिफरन्समध्ये किती बघायचं आहे 3 बघायचं आहे, तो किती आहे 6 आहे, 6 6 12, 12 आणि 1 13 म्हणजे 36 23 किती 36 23 आहे. आणि 42चा 1 आणि 42चा 1 किती 62 43 आहे, 62 43 आणि मिड डिफरन्समध्ये किती 1 किती 42 62 44, 62 44 काय करायचे दोघांची ॲडिशन 4 आणि 3 7 6 8 9 आणि 1 बार. ठीक आहे 1 बार. आता खाली काय परत बघितलं इथं इथं किती कॅरेक्टरिस्टिक 1 बार. काय करायचे दोघांची सबट्रॅक्शन किती 38चा 4 बघायचं 38चा 4 किती 58 43 किती 58 43, 7मधून 3 गेले किती 4 2 0 4. आता इथं बाबरा काय -1 मायनस ऑफ -1 -1 +1 म्हणजे काय झालं 0.4024. याला काय अप्लाय करणार आपण आता स्पेशली अँटीलॉग 40चा 2 and 4 मध्ये बघायचं. अँटीलॉगमध्ये काय 40चा 2 and 4 मध्ये बघणार 40चा 2 and 4 मध्ये बघणार 40चा 2 किती आहे 2 5 2 3 आहे आणि मिन डिफरन्समध्ये किती बघायचं 4, मिन डिफरन्समध्ये किती बघायचं 4 तो किती 2 आहे म्हणजे 2 5 2 5 किती 2 5 2 5 पॉईंट इंटू किती 10⁻�0. याचं किती कॅल्क्युलेशन आलं 2.5 इंटू 10⁻⁻ किती झालं 11 सेकंद. टी कशामध्ये मिळालं मला 11 सेकंद. दिसतंय तिथं ठीक आहे 10⁻11 सेकंद येते. हे कशामध्ये आलं सेकंदमध्ये आलं. आता आपल्या कशामध्ये करायचं इयरमध्ये. आपल्याला माहिती आहे ना इयरचं आपण सेकंद करण्यासाठी काय केलं होतं 3.1536 इंटू 10⁻7 ने डिवाइड केलं होतं मल्टिप्लाय केलं होतं. आता काय करा डिवाइड करा फॉर इयर. ठीक आहे मग टी इज इक्वल काय 2.525 इंटू 10⁻11 त्याला किती डिवाइड करायला आपला 3.1536 इंटू 10⁻7. ठीक आहे चल 2.525 डिवाइड बाय काय 3.1536 इंटू 7 वरती गेला तर काय होईल मायनस होऊन जाईल 7 आणि 4 11 होऊन जाईल 10⁻4. चला हां याला आपल्याला सेपरेट सॉल्व करायला लागेल. चला किती कॅरेक्टरिस्टिक 0, किती कॅरेक्टरिस्टिक आहे 0, किती कॅरेक्टरिस्टिक आहे 0. दोघांची काय करायचे सबट्रॅक्शन कशामध्ये व्हायचं 25चं 2 आणि 5 मध्ये 25चं 2 आणि 5 मध्ये बघायचं 25चं 2 आणि 5 मध्ये बघायचं 25चं 2 किती आहे 40 14 आहे किती आहे 40 14 आणि मिड डिफरन्समध्ये किती बघायचं आहे 5 5 किती आहे 9 म्हणजे किती 9 4 13 म्हणजे 40 23 किती 40 23. 31चं 5 आणि 3 मध्ये 31चं 5 49 83 आणि मिन डिफरन्समध्ये किती 3 3 4 म्हणजे किती 49 87. 49 87 काय करायचे दोघांची सबट्रॅक्शन करायचे. चला किती झालं तुमचं किती होणार आहे 13 किती होणार आहे 11 किती होणार आहे 9 किती होणार आहे 3 म्हणजे झाला 1 बार 1 बार ॲज इट इज 9 4 13 9मधून 0 8 8 आणि 3 11 किती 13 आहे म्हणजे किती 6 1 बार. ठीक आहे काय आलं तुमचं 1 बार. याला काय अप्लाय करायला आपल्याला अँटीलॉग अप्लाय करायला लागला. चला 90चा 3 and 6 मध्ये 90चा 3 and 6 मध्ये 90चा 3 किती 7998 आहे 7998 आहे आणि मिड प्लेसमध्ये किती बघायचं 6 तो किती आहे 11 आहे तो किती आहे 11 आहे 997 किती किती बघायचं 3 बघायचं 90चा 0 किती 7998 आहे 7998 आहे आणि मिड प्लेसमध्ये किती 11 आहे 7998 प्लस 11 किती 9 10 8 810 8.104 इंटू 10⁻⁻1 किती आलं 8.104 इंटू 10⁻⁻1 इंटू किती 10⁻4 इंटू किती 10⁻4 म्हणजे टी इज इक्वल काय 8.104
इंटू 10⁻³ युनिट काय येणार आहे इयर्स, युनिट काय येणार आहे यस. टी इज इक्वल काय 8104 इयर्स. ठीक आहे, हे आन्सर आपल्याला मिळालं आहे. जर कन्फर्म करूया आन्सर 8104. 2 मिनटं. चा एक छोटीशी म्हणजे मिस्टेक नाही ती कॅल्क्युलेशनमध्ये, आन्सरमध्ये गडबड. आज 3चं कन्वर्जन केलं 4, 3.1534 केला, त्याची जर व्हॅल्यू बघितलं तर किती येतं 89 येतं. ठीक आहे, मग किती होणार आहे इथं 4 होणार आहे, इथं किती होणार आहे 4 होणार आहे. 90चं 3 आणि 4 मध्ये जर बघितला तर तुमचा आन्सर येतं 8007 आहे ना. किती बघायचं आपण 90चं 3 आणि 4 मध्ये, अँटीलॉगमध्ये 90चं 3 आणि 4, 90चं 3 किती 89 98 आणि मिनिट प्लसमध्ये 4 बघितलं किती 4 आहे 98 8804 8804 8804. इथं काय येतं आन्सर 8.004 8.004. इथं काय ना 8.004 इयर्स. ठीक आहे, 8004 इयर्स आन्सर बरोबर आहे. 8004 इयर्स. ठीक आहे, चला पटकन एकदा रिवाईज करून घेऊ. काय काय घेतलं होतं तुम्हाला दिलं होतं. ॲक्टिव्हिटी दिली होती, इनिशियल ॲक्टिव्हिटी दिली होती, पण कार्बन 14ची दिली होती. नंतर आपण कार्बन 12 काढून घेतला. कार्बन 12ची ॲक्टिव्हिटी आणि कार्बन 14चे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती राहतील ते आपण बघितलं. T1 ऑफ दिला होता, मग त्याच्यावरून आपण काय काढलं लॅम्बडा काढून घेतला. लॅम्बडा काढल्यानंतर मग ए इज इक्वल काय एन लॅम्बडा यानुसार कार्बन 14मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट असतील त्याच्यावरून कार्बन 14चे मला मिळाले नंबर ऑफ मॉलिक्यूल. कार्बन 12 कसं काढला ॲव्होगाड्रो नंबर डिवाइड बाय काय 12ने जर डिवाइड केलं तर तुम्हाला काय वाटतं नंबर ऑफ 12. मग कार्बन 14 डिवाइड बाय कार्बन 12 आपण कार्बन 14 काढलं किती आलं तुमचं 0.7560 लॉग टेबलने. ठीक आहे, आणि 60ला इलिमिनेट केलं, मग त्याला किती केलं 4ने मल्टिप्लाय केलं, काय भेटलं मला 3.024 इतके कार्बन ॲटॉम मिळाले. मग टी इज इक्वल पिरियड काढले जातात आपल्याला, मग टी इज इक्वल 2.303 अपॉन लॅम्बडा लॉग टू द बेस 10 A0/80. बस इथे एक छोटीशी मिस्टेक तुमच्याकडून होऊ शकते. जो 255 × 10⁻³ आहे डिवाइड बाय 9.668 × 10⁻², तुम्ही डायरेक्ट -1 करून ठेवला तर तुमचा आन्सर रॉंग होईल. तिथं पॉवर काय करायला आपल्याला व्हॅनिश करायला लागेल, कारण की आपण सेपरेट लॉग बघतोय. ठीक आहे, मग त्याला नंतर काय केलं इयर्समध्ये कन्वर्ट केलं, म्हणून काय केलं 3.1536ने डिवाइड केलं आणि आन्सर काय आपल्याला मिळाला 8004 इयर्स. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत.